दादर शिवाजी पार्क पोलिसांना एक अज्ञात व्यक्तीने लँडलाईनवरती 6:30 वाजता फोन केला होता आणि तो फोन असा केला होता की दादर रेल्वे स्टेशन आहे ते रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि तो बॉम्ब जो आहे तो थोड्याच वेळात फुटणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आलं होतं। त्यानंतर जे शिवाजी पार्क पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दादर स्टेशनला दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण दादर स्टेशनची चेकिंग केली। त्यावेळेला मात्र त्यांना कोणतेही संशयास्पद वस्तू किंवा आढळली नाही, मात्र हा फेक कॉल असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। मात्र दादर हे मध्यवर्ती स्टेशन आहे आणि मोठा रहदारीचं स्टेशन असल्या कारणानं कोणीतरी हा फेक कॉल केल्याचे माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे आणि पोलिसांनी त्या संदर्भात त्या व्यक्तीविरोधात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे। मात्र कोणीही घाबरण्याचं कारण नसल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलं आहे। असे फेक कॉल आणि मेल हे येतच राहतात। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी वैभव घाग, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।